नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर फर्स्ट एन्व्हायरमेंटल जॉग्राफी यातील पहिलं प्रकरण इंट्रोडक्शन टू एन्व्हायरमेंटल जॉग्राफी त्यातील टॉपिक आपण ॲप्रोचेस म्हणजेच पर्यावरणीय भूगोलाच्या अभ्यास पद्धती यावर आपण आज चर्चा करणार आहोत। तर आपण मागच्या लेक्चरला पर्यावरणीय भूगोलाचं स्वरूप यावर आपण चर्चा केलेली आहे। आज आपण पर्यावरण भूगोलाच्या अभ्यास पद्धती यांचा विचार करताना आपण त्याची सविस्तर माहिती आज बघणार आहोत। तर ॲप्रोचेस ऑफ एन्व्हायरमेंटल जॉग्राफी पर्यावरण भूगोलाच्या अभ्यास पद्धती त्याची थोडक्यात प्रस्तावना बघताना आपल्याला काही मुद्द्यांचा त्या ठिकाणी प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे। त्यात आपण जर बघितलं तर कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्या विषयाची निवडलेली किंवा वापरलेली अभ्यास पद्धती ही खूपच महत्त्वाची असते। तसेच एकच पद्धत सर्व विषयांमध्ये वापरणं योग्य ठरत नाही, कारण आपल्याला विषयाचं स्वरूप आणि घटक लक्षात ठेवूनच अभ्यास पद्धतीचा वापर किंवा अवलंब हा करावा लागतो। आपल्याला त्याविषयी अचूक आकलन होणं गरजेचं असतं, परंतु हे अचूक आकलन आपण एकच पद्धत वापरली तर होऊ शकणार नाही आणि परिपूर्ण माहिती त्या अभ्यास घटकाबद्दल मिळणार नाही। म्हणून आपल्याला विषयानुसार अभ्यास पद्धती वापरणं हे गरजेचं असतं। पर्यावरण भूगोलाचा विचार केला तर आपल्याला प्रामुख्याने खालील अभ्यास पद्धती वापरणं हे गरजेचं असतं। आजपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासकांनी अभ्यासासाठी ज्या पद्धती वापरल्या त्या पद्धतीचा प्रामुख्याने अवलंब करणं हे गरजेचं असतं। कोणत्या घटकासाठी कोणती पद्धत वापरायची हे त्या घटकाच्या स्वरूपावर आणि त्याच्या एकूण व्याप्तीवर हे अवलंबून असतं। त्यासाठी पर्यावरण भूगोलाच्या प्रमुख अभ्यास पद्धती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील। त्यात पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे इकोसिस्टीम परिसंस्था पद्धत। पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासाची सर्वात महत्त्वाची आणि उपयोगी अशी ही अभ्यास पद्धत म्हणून ही पद्धत ओळखली जाते। या अभ्यास पद्धतीमध्ये अभ्यास करताना परिसंस्था आणि तिचे संतुलन हा महत्त्वाचा घटक मानून अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो। तेव्हा त्या अभ्यास पद्धतीला परिसंस्था पद्धत असे म्हटले जातं। या पद्धतीलाच पारिस्थितिकीय पद्धत इकोलॉजिकल ॲप्रोच असे सुद्धा म्हणतात। हा अभ्यास करताना पर्यावरण आणि सजीवांचा अधिवास यांच्यातील आंतरसंबंध आंतरक्रिया यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो। हाच दृष्टिकोन परिसंस्थेचा अभ्यास करताना ठेवला जातो। यामध्ये जैविक व अजैविक घटकातील परस्पर व एकत्रित प्रणाली किंवा संरचना लक्षात घेऊन अभ्यास केला जातो। सदर अभ्यास करत असताना पृथ्वी एक परिसंस्था किंवा प्रणाली म्हणून तिला मानलं जातं। सदर अभ्यासामध्ये जैविक घटक, आता उदाहरणार्थ जैविक घटक म्हणजे आपण त्यालाच ज्यामध्ये सजीव आहे जो हालचाल करतो किंवा ज्यामध्ये संवेदना आहे अशा घटकांना
आपण जैविक घटक असं म्हणतो. उदाहरणार्थ वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्म जीवजंतू, बुरशी, विषाणू इत्यादी सारख्या घटकांना आपण जैविक घटक असं म्हणतो. तर अजैविक घटक म्हणजेच जे निर्जीव आहे, उदाहरणार्थ मृदा, वायू, जल, सूर्यप्रकाश, खनिज द्रव्य, मूलद्रव्य इत्यादी सारख्या घटकांना आपण अजैविक घटक असं म्हणतो. या म्हणजेच यांच्यातील परस्पर क्रिया प्रक्रियेतून वेगळ्या पातळीवर आणि प्रदेशात अनेक लहान मोठ्या परिसंस्था निर्माण होतात. त्यात महासागर परिसंस्थेचे सारखी विशाल परिसंस्था, तर डबक्यातील छोटीशी परिसंस्था सुद्धा ही आपल्याला असलेली माहिती आहे. एखाद्या छोट्या परिसंस्थेत जरी थोडासा बदल झाला तर त्याचा परिणाम इतर परिसंस्थेवर होतो. कारण छोटीशी परिसंस्था इतर एखाद्या परिसंस्थेचा घटक असते. परिसंस्थेतील समतोल कोणत्या कारणामुळे किंवा घटकामुळे नष्ट झाला किंवा होत आहे याची चिकित्सा या पद्धतीमध्ये प्रामुख्याने करतात. परिसंस्थेतील उत्पादक घटक म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला हे सांगता येतील, म्हणजेच त्या ठिकाणी वनस्पती, भक्षक किंवा विविध प्रकारचे प्राणी, पक्षी हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आणि विघटक म्हणजेच सूक्ष्म जीवजंतू यांचा समावेश या विघटक घटकांमध्ये होत असतो. आणि या घटकातील परस्पर संबंध सतत टिकून ठेवण्यासाठी आणि परिसंस्थेतील या विविध घटकांमधील कार्य व आंतरक्रिया चांगल्या पद्धतीने चालू ठेवण्यासाठी यांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ विषुववृत्तीय जंगल परिसंस्था असेल, नदी परिसंस्था, डोंगराळ परिसंस्था, खाडी परिसंस्था, उष्ण वाळवंटी परिसंस्था इत्यादींसारख्या सर्व परिसंस्था या वेगवेगळ्या प्रदेशात अस्तित्वात असतात. आणि त्या वेगवेगळ्या प्रदेशात असल्या तरी या सर्व परिसंस्थांमध्ये एक सुसंवाद आपल्याला दिसून येतो. आणि यावरच पृथ्वी या परिसंस्थेचा समतोल हा अवलंबून असतो. त्यानंतर पुढची पद्धत म्हणजेच बिहेवियरल अप्रोच, म्हणजेच त्याला आपण वर्तणूक पद्धती असं आपण त्याला म्हणतो. आता वर्तणूक पद्धतीचा अभ्यास करताना ज्या अभ्यास पद्धतीमध्ये नैसर्गिक पर्यावरणातील घटकाबरोबरच सांस्कृतिक घटकांचा, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास व विश्लेषण केले जाते, तेव्हा त्या पद्धतीला वर्तणूक अभ्यास पद्धत असे म्हणतात. मानवाने आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या स्वार्थी वृत्तीने मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पर्यावरणातील साधनसंपत्तीचा वापर आपल्या गरजा, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी केला आहे. परंतु मानव आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या स्वार्थापोटी पर्यावरण संतुलनाचे महत्त्व हा विसरत चाललेला आहे. आपल्या अतिरेकी वर्तनातून हळूहळू पर्यावरणाचा ढासळत चाललेला तोल त्याच्या सहजपणे लक्षात येत नव्हता. परंतु अलीकडच्या काळात मानवाला हळूहळू त्याची जाणीव होऊ लागलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी, निसर्ग चक्रे सुरळीत चालू ठेवण्यासाठी मानव आज प्रयत्न करत आहे. या पद्धतीमध्ये पर्यावरण संतुलनात बिघाड निर्माण आणण्यामध्ये मानवी वर्तन कशा प्रकारे कारणीभूत आहे याची शास्त्रीय माहिती किंवा शास्त्रीय अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो. मानवाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पृथ्वीवरील परिसंस्था, निसर्गचक्र यांचे संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्याचा उद्देश या अभ्यास पद्धतीमध्ये हा आपल्याला दिसून येतो. सध्या आपल्या
आजूबाजूला अशा अनेक घटना आणि गोष्टी या दिसून येतात. त्यामागे मानवी कृती किंवा मानवी वर्तन त्यासाठी कारणीभूत असते. मानवी कृती मग ती कारखाने सुरू करणे असेल, वृक्षतोड असेल, नदी किंवा नागरी भागातील अतिक्रमण असेल, वन्य पक्ष्यांची शिकार करणे, नागरीकरण, शहरीकरण, औद्योगिकीकरण, नदी प्रदूषण, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणात सुरू असलेला वापर, भूजलाचा अतिरिक्त वापर, खाणकाम, मोठी मोठी धरणे इत्यादी. त्यानंतर इतर अभ्यास पद्धती म्हणजे अदर अप्रोचेसमध्ये आपण वरील दोन प्रमुख अभ्यास पद्धतींचा प्रामुख्याने वापर पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासासाठी केला जात असला तरी या विषयातील अभ्यास घटकांचा अभ्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 19व्या शतकात किंवा त्यापूर्वीही काही प्रमाणात केला गेला होता. सदर अभ्यास करताना निसर्ग आणि मानव किंवा मानव आणि पर्यावरण यांच्यातील क्रिया, प्रतिक्रिया किंवा एकमेकांवरील परिणाम या अभ्यास पद्धतीमध्ये केला गेला. आज या अभ्यास पद्धतींचा वापर हा फारसा केला जात नसला तरी पर्यावरण भूगोलाच्या वेगवेगळ्या अभ्यास घटकांबद्दल जी माहिती या अभ्यास पद्धतीतूनच आपल्याला उपलब्ध झालेली दिसून येते. सदर अभ्यास पद्धतीमध्ये विशिष्ट दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यास प्रामुख्याने केला जात असे. परंतु अशा विविध अभ्यास पद्धती खालील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. पहिली पद्धत म्हणजे निसर्गवादी अभ्यास पद्धत म्हणजे डिटर्मिनिस्टिक अप्रोच. आता निसर्गवादी म्हणजेच काय? थोडक्यात या ठिकाणी काही अभ्यासकांनी या पद्धतीमध्ये मानवापेक्षा निसर्ग कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने केलेला आहे. तर आपल्याला ते स्पष्ट करताना काही मुद्द्यांचा आपल्याला आधार घेऊन ते आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासात मानव निसर्ग संबंधावरून त्याचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. सदर अभ्यास पद्धतीत नैसर्गिक पर्यावरणाचे मानवी विकासातील महत्त्व हे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर 19व्या शतकात सदर अभ्यास पद्धत वेगवेगळ्या भूगोलकारांनी वापरलेली आपल्याला दिसून येते आणि त्यातून मानव पर्यावरण यांच्या संबंधावर प्रकाश टाकला गेलेला आहे. या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती, परंतु मानव आणि पर्यावरण संबंधात निसर्ग मानवापेक्षा कसा श्रेष्ठ आहे किंवा कसा श्रेष्ठ आहे हे गृहीत धरूनच अभ्यास केला जातो. यामध्ये रॅटझेल, एडमंड, डेमोलिन, एलेन सॅम्पल इत्यादी भूगोल अभ्यासकारांनी वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे निसर्ग मानवापेक्षा श्रेष्ठ आहे हे गृहीत धरूनच अभ्यास केलेला आहे. मानवाची संपूर्ण जडणघडण पूर्णपणे निसर्गानुसार होते. मानव हा पृथ्वीच्या धूलिकणातील एक धूलिकण आहे असं त्यांनी मानलेलं आहे. सदर अभ्यास पद्धतीत निसर्ग श्रेष्ठ कसा आहे याविषयी त्याचा अभ्यास केला जातो. प्रत्येक मानवाला डोंगर चढण्यासाठी जास्त शक्तिशाली पाय आणि स्नायू दिले, तर सागरी किनारी प्रदेशात त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मानवास होडी चालवण्यासाठी भरदार छाती आणि ताकदवान हात दिले. या अभ्यास पद्धतीत मानव व पर्यावरण सहसंबंध स्पष्ट करताना निसर्गापेक्षा मानवाला दुय्यम स्थान दिलेले आहे. नैसर्गिक पर्यावरणात
किंवा त्यानुसार मानवी गरजा, संस्कृती, सण उत्सव, राहणीमान कशा प्रकारे बदलते याविषयी माहिती या अभ्यास पद्धतीत उपलब्ध करून दिली आहे. परंतु अलीकडच्या काळात या अभ्यास पद्धतीचा वापर क्वचितच केला जातो. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजेच शक्यतावादी अभ्यास पद्धती, पॉसिबिलिस्टिक अप्रोच. आता या पद्धतीमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर निसर्गापेक्षा मानव कसा श्रेष्ठ आहे किंवा मानवाने निसर्गावर कशी काही प्रमाणामध्ये मात केली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न हा भूगोलतज्ज्ञांनी केलेला आहे. तर यात आपल्या काही मुद्द्यांच्या आधारे ते त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा म्हणजे काही भूगोलतज्ज्ञांनी निसर्गवादी पद्धतीला विरोध केला आणि निसर्गवादी अभ्यास पद्धतीवर टीका केली. मानव व पर्यावरण यांच्या संबंधावर प्रकाश टाकताना त्यांनी ते स्पष्ट केलं की यात मानव हा पर्यावरणाचा किंवा पर्यावरणापेक्षा श्रेष्ठ कसा आहे. मानवाने आपल्या सामर्थ्याने निसर्गावर मात करून आपला विकास केला आहे. या अभ्यास पद्धतीचा वापर वेगवेगळ्या भूगोलकारांनी यावेळी स्वीकारला. त्यात विदाल, द लाब्लाश, ब्रुन्स, बोमेन इत्यादी भूगोलतज्ज्ञांनी वेगवेगळ्या उदाहरणांमार्फत मानवाचे निसर्गावर प्रभुत्व सांगण्याचा प्रयत्न केला. मानवाने आपल्या गरजा पूर्ण करताना निसर्गावर आपल्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे नियंत्रण मिळवले. उदाहरणार्थ शेतीसाठी वापरले जाणारे काचग्रह शेती तंत्रज्ञान, उदाहरणार्थ सायबेरिया म्हणजेच रशियातील सायबेरिया प्रांतात त्या ठिकाणी काच तंत्राचा वापर करून त्या ठिकाणी शेती केली जाते. त्यानंतर भारतामध्ये पर्वत उतारावर मळ्याची शेती केली जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल, आसाम असेल, या ठिकाणी या प्रकारची मळ्याची शेती केली जाते. राजस्थानमध्ये जलसिंचनामार्फत त्या ठिकाणी शेती केली जाते. थंड प्रदेशामध्ये मानवी वसाहती स्थापन केलेल्या आहेत आज मानवाने. अशा वेगवेगळ्या उदाहरणांमार्फत त्या ठिकाणी अभ्यासकांनी मानव निसर्गापेक्षा कसा श्रेष्ठ आहे किंवा निसर्गावर कशी मात केली आहे हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न किंवा या उदाहरणांमार्फत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या दोन्ही अभ्यास पद्धती काळाच्या ओघात मागे पडल्या व दोन्ही अभ्यास पद्धतींचा स्वर्णमेळ घालण्यासाठी काही प्रमाणात तज्ज्ञांनी दोन्ही अभ्यास पद्धतीची मिळून आपली एक स्वतंत्र अभ्यास पद्धती तयार केली. ती पर्यावरण भूगोलाला पूरक ठरलेली आहे. वरील सर्व अभ्यास पद्धतींचा विचार केला तर पर्यावरणाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात व मानवी भूगोलात या घटकांच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने केला जातो. अलीकडच्या काळात अभ्यास अधिक अचूक आणि शास्त्रीयपणे करण्यासाठी संशोधनात्मक पद्धतीचा वापर वाढलेला आपल्याला दिसून येतो. जसे सुदूर संवेदन असेल, भौगोलिक माहिती प्रणाली असेल, संगणकाचा वापर असेल आणि यांच्यातील एकमेकावरील परिणाम, पर्यावरण समतोल, पर्यावरण संवर्धन, निरंतर किंवा शाश्वत विकास, मानवी कल्याण, जैव संवर्धन, ऊर्जा संवर्धन इत्यादी विषयी मोठ्या प्रमाणात अभ्यास आज केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण भूगोलाची व्यापकता आणि उपयोगिता आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढताना दिसत आहे. विकसित, विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये सुद्धा पर्यावरण भूगोलाचा अभ्यास आज मोठ्या प्रमाणावर हा केला जात आहे. विद्यापीठ स्तरावर सुद्धा तो केला जात आहे. या विषयात शासकीय आणि निमशासकीय संशोधन संस्था
मोठ्या प्रमाणात या विषयाच्या ज्ञानात संशोधनाच्या मार्फत आणि प्रकल्प अभ्यासातून आज मोठ्या प्रमाणामध्ये भर टाकताना आपल्याला दिसून येत आहेत. विषयाच्या आंतरविद्याशाखीय स्वरूपामुळे आज या विषयाची इतर विषयाला आणि इतर विषयांची या विषयास मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. भविष्यात नॅनो टेक्नॉलॉजी ही नवीन अभ्यास पद्धती या विषयात वापरल्या गेल्या तर नवल वाटायला नको. तर या ठिकाणी आपण काही अभ्यास पद्धतींमार्फत त्याचा उपयोग आपण समजून घेतलेला आहे. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील तर मी या ठिकाणी माझा मेल आय डी या ठिकाणी देत आहे आणि तो मेल आय डी म्हणजेच prabhakarjadhav@kthmcollege.ac.in. धन्यवाद.